जी खरी माणसं आहे त्यांना त्रास आहे महाराज. सत्य म्हणजे देव आहे. बघा, प्रपंचातलं खोटं शांत बसू देत नाही. एकदा काय झालं, महिला मंडळ माझ्याकडे लक्ष द्या. एक सुरदास बाबा मंदिराच्या पायरीवर असे पाय पसरून बसलेले होते आणि राजाला दर्शनाला यायचंय म्हणून पाहणी करता गर्दी आहे का, व्यवस्थित त्या ठिकाणी नियोजन केलं पाहिजे म्हणून सेवक सगळं बघण्याकरता आला. सेवकानं ते पाहिलं, सुरदास बाबा पाय पसरून बसलेले आहेत. आंधळे बाबा. तो सेवक आला आणि म्हणतो, ए आंधळ्या, खुशाल पाय पसरून बसला का? ते आंधळे बाबा म्हटले, तू नक्की सेवक आहे. यानं असं जवळ जाऊन बारीक पाहिलं, म्हणजे याला दिसतंय का काय बघू जरा. म्हटलं याला दिसत नाही. ओ आंधळे बाबा, तुम्हाला दिसत नाही तरी तुम्ही कसं ओळखलं का मी सेवक आहे? बघा बरं. ते म्हटले ते ओळखलं त्याचं कारण आहे तुमची भाषा. ए आंधळ्या, ही भाषा सेवकाचीच असू शकते, आहे की नाही? बराच वेळेला काही काहींना बोलायचं नॉलेजच नसतं महाराज. एक सांगू का महिला मंडळ, या कथेच्या प्रांगणामध्ये येत असताना भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ह्या तीन कोपऱ्याला हे तीन असतात. लक्षात घ्या. आपण एकटेच नाही. कथा त्रिवेणी संगम. कथा ही त्रिवेणी संगम आहे. महिला मंडळ इकडे येताना जरा टापटीप मध्ये यावं बरं का, नाही तर मग रानातून आल्या आणि गायांचं शेण काढून आल्या आणि चला कोण पाहतय तिकडं. अरे जिकडं कोणीच पाहत नाही तिकडे जगाचा मालक पाहत असतो बरं का. आळंदीमध्ये सुरदास बाबा आलेले होते बरं का बाबा, आणि माऊलीचं दर्शन करताना लोटांगण घेताना ते उठताना त्यांचा पाय एका तरुण मुलाच्या पायावर पडला. आता तरुण पोरं, गरम रक्त. ते पोरग म्हणले, आंधळ्या, तुला दिसते का? म्हटले माऊली, कशाला गर्दी करतो मंदिरात? त्या बाबांनी इतकं गोड उत्तर दिलं. बाबा म्हणले, बाळा, मला माऊली दिसत नाही, पण माऊलीला तर मी दिसतोय का नाही? आम्हाला तो दिसत नाही, पण या जगाच्या मालकाला याचं तोंड तुमच्याकडे आहे, सगळ्यांकडे बघतोय महाराज. कोणाच्या अंतकरणात काय आहे, कोणाचं लक्ष घड्याळात आहे, कोणाचं लक्ष आज काय आयटम आहे, प्रत्येकाचं लक्ष कोणाकोणाच्या मनात काय काय भाव आहे तो सगळं देव जाणता, देव जाणता. अरे चतुरा तू शिनो म्हणे, गुण लावण्याची खाणी, सगळं जाणतो महाराज. म्हटलं तुम्हाला कसं काय कळालं की मी सेवक आहे? म्हटलं तुमच्या भाषेवरून कळालं. बघा ना तुमची भाषा. ए आंधळ्या, ही भाषा सेवकाचीच आहे. आता प्रधान आला महाराज. प्रधानाची भाषा बघा. बाबा, अहो तुमचे पाय लोकांना लागतायत, राजा देवाचं दर्शन करणार आहे, तुम्ही जरा पाय आखडून बसा ना. ते आंधळे बाबा म्हणतात, तुम्ही प्रधान आहात का? इकडे या सेवकाला तर चक्करच आली महाराज. याला कळतंय कसं काय? नक्कीच याला दिसतंय, म्हटलं हे नाटक करतंय. परत असं जवळ जाऊन पाहिलं, म्हटलं दिसत तर नाही आणि याला कळतं कसं काय? ओळखलं कसं? प्रधाना, तुझ्या भाषेवरून ओळखलं. बाबा, पाय आखडून बसा, ही भाषा प्रधानाची असू शकते. आता राजा आला महाराज. राजा बोलतोय, बाबा, अहो तुमची व्यवस्था मी दुसरीकडे करू का बसण्याची? तुम्हाला जर इथं त्रास होत असेल तर मी दुसरीकडे व्यवस्था करतो. आंधळे बाबा बोलतात, तू राजा आहेस काय? आता प्रधानाला, सेवकाला चक्कर आली महाराज. याला कळतच कसं काय? राजा, तू राजाच आहे. बाबा कसं ओळखलं? अरे व्यवस्था हा राजाच करू शकतो ना महाराज. दुसरं कोणी लक्ष देणार नाही प्रजेकडं. प्रजेकडे लक्ष देणारा राजाच असतो. प्रजेची काळजी करणारा राजा असतो. माझी व्यवस्था तुम्ही करणार, याचा अर्थ तुम्ही राजाच आहात. प्रधानानं कानात सांगितलं, राजाच्या राजा, हे आंधळ लय कामाचं आहे म्हटले. याला आपल्या राजवाड्यात घेऊन चला. हे इथंच बसलेलं आहे, हे आपल्या कामाचं आहे. चला म्हटले, 2 टाइम खाईल, दुसरं काय करणार आहे?
महिला मंडळ आंधळे बाबा आता राजवाड्यात गेले. राजाच्या डोक्यात एक गोष्ट फिट बसलेली होती का सगळं कळतं बाबाला. बाबाला काही सांगायची गरज नाही, बाबाला सगळंच कळतं. 6 महिन्याचा काळ गेला महाराज. बाबाला चांगलं चांगलं खायला प्यायला मिळालं आणि बाबाची तब्येत चांगली वाढली. बाबा म्हटले वा 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 क्या बात है, अनेक जन्माचं पुण्य उदयाला आलं. अरे तिकडं भीक मागून खाण्यापेक्षा, मधुकरी मागून खाण्यापेक्षा राजाच्या दरबारात राहायचा योग आलाय. वा वा म्हटले काय पुण्य उदयाला आलं. आता राजाच्या राजवाड्यामध्ये एक मोत्याचा व्यापारी आला बर का. व्यवहार ठरला. आता फक्त पैसे द्यायचे आणि मोती विकत घ्यायचे. तेवढ्यामध्ये प्रधान बोलतो, राजा आंधळे बाबा नुसते खाऊ खाऊ तब्येत वाढली. बाबाला विचारू ना हे मोती खरे आहेत का खोटे आहेत. घेऊन आले बाबाला. बाबा आंधळे बाबा इकडे बघा. ओ बाबा इकडे बघा, इकडे बघा. कोणी लेट आलो का पाहिलंच तिकडं. काय करावंच काय तुम्हाला. अहो हे तर काहीच नाही. असं रस्त्याच्या कडेला जर कीर्तन असलं ना आणि जर ट्रॅक्टर चालला ना, ट्रॅक्टर कसा असतो आता तो ट्रॅक्टरवाला इतका आगाव असतो. कीर्तन चालू असलं का डबल गाण्यांचा आवाज वाढवतो महाराज. आता ट्रॅक्टर तो हळूहळू चालतो आणि सगळ्या महिला 2 चमचे तूप. आता बाकीच्यांनी तो डोक्यालाच हात लावला. लाखो रुपयाचा फायदा आणि बक्षीस काय. झोपल्या का झोपा. काल लई मजा होती तुमची, आता नाही. 2 चमचे तेवढं लक्षात ठेवा. 2 चमचे तूप. आता घोड्याचा व्यापारी आला काही दिवसानंतर. बाबा कोणता घोडा घ्यायचा सांगा. बाबा म्हटले दोन्हीच्यातून एकच घोडं चांगलं आहे. कळलं कसं. म्हटले अहो ज्या घोड्याच्या पाठीवर थाप टाकावी, थाप टाकल्याबरोबर ज्या घोड्याचं अंग असं शरारतंय ना, सरसर अंग करताय, ते घोडं युद्धाच्या कामाचं आहे. आणि हे जे दुसरं आहे ना त्याच्या अंगावर 2-2 थापा टाका, ते नुसतं वरातीत नाचायच्या कामाचं आहे. काही उपयोगीचं नाही म्हटले ते. म्हटले वा हाताही लाखो 1000 रुपयाचा फायदा झाला. 1000 रुपये फायदा झाला. एक काम करा म्हटले, बोलवलं सेवकाला. आता आंधळे बाबाच्या जेवणामध्ये 2 लाडू वाढा म्हटले बक्षीस. बाकीचे म्हणायचे बरं आहे 2 चमचे तूप आणि 2 चमचे 2 चमचे 2 रात्रभर चलू द्या. आता लक्षातच ठेवा हे बक्षीस आहे, बक्षीस. आता प्रधान एक दिवस राजाला बोलतो, राजा अरे या आंधळे बाबाला सगळ्यांचं सगळं कळतं, मग तुमचा भूतकाळ कळत असेल ना. याला म्हणतात जखमी मीठ चोळणं, लांबून मज्जा बघणं आहे की नाही. राजा म्हणतो हा ना, आतापर्यंत माझ्या लक्षातच आलं नाही. माझंही याला कळत असेल ना. बोलवा म्हटले दरबारामध्ये. राज दरबारामध्ये बोलवलं. बाबा आतापर्यंत सगळ्यांचं सगळं सांगितलं, सगळं खरं निघालं. आता सांगा म्हटले माझा भूतकाळ काय आहे. असं म्हटल्याबरोबर आंधळे बाबा म्हणतात, राजा तुझा भूतकाळ सांगण्यासारखा नाही. एखादी गोष्ट नाही म्हटली की जास्त उत्सुकता लागते. साखर वाढलेल्या माणसाला म्हणायचं तू गोड खायचं नाही, त्याचं ध्यान गोडवरच राहत. काय असेल माझा भूतकाळ, काय असेल, काय असेल भूतकाळ. अरे बाबा सुखानं खातोय तर खाऊ दे ना. तुझा भूतकाळ तू जर ऐकला तर एका खटकन माझं मुंडकं उडवून टाकशील म्हटलं. तू पहिल्या त्या तलवारी बाजूला ठेव आणि मग तुझा भूतकाळ सांगतो. म्हटले चालेल. राजानं तलवार घेतली ना अशी साईडला ठेवली. म्हटले सांगा माझा भूतकाळ. आंधळे बाबा म्हणतात, राजा ऐक, तू ज्या राज परंपरेनं राजगादीवर बसलेला आहे ना, तू त्या परंपरेचाच नाही. राजा म्हणला कुठे तलवार बघू दे, याचं मुंडकं सोडवतो म्हणे. माझंच खातो माझ्याच विषयी असं बोलतो. मी बोललो होतो ना राजा तुम्हाला सहन होणार नाही. झाकली मूठ, झाकली मूठ आणि झाकली मूठ, झाकली मूठ आणि उघडल्या नुसता फुटाटा. झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणे महाराज.
उघडली की काय नुसता धुरच असतो, काय 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 नसतं महाराज, दिसायला फक्त सगळं. म्हटले आतापर्यंत मला ही गोष्ट कळाली नाही. तू म्हणतो मी त्या परंपरेचा नाही, त्या परंपरेने मी राजगादीवर बसलो नाही. मग जरा सांगतो का मी कोणत्या परंपरेचा आहे? आंधळे बाबा म्हणतात हे तू तुझ्या आईला जाऊन विचार. पळतच गेला राजा महाराज. आई, ए आई ऐक. काय झालं रे राजा? काय बोलते राजा? ते आंधळे बाबा म्हणतात की ज्या परंपरेनं तू राजगादीवर बसला त्या परंपरेचा मी नाही. आईनं डोक्याला हात लावला आणि म्हणती बाई कळालं का तुला? तो म्हणतो काय? मी खरंच तुझ्या पोटी जन्माला आलो नाही. ती म्हणले खरंच आला नाही. कसं काय? अरे राजा बरेच वर्ष लग्नाला झाले, मुलबाळ काही झालं नाही, लोक आम्हाला नाव ठेवत होती, म्हणून आपल्या राज्यात एकाला जुळं झालं होतं, तेच एक उचललं, तो तू ये. लहानचा मोठा केला आणि राजगादीवर बसवला. आता राजा बोलतो आई अगं त्या आंधळे बाबाला हे कसं कळालं? ते म्हटलं हे मला माहिती नाही. पण काय गाई, ज्याला जुळं झालं होतं त्यातलं एक उचललं तो मी आहे. मी नेमकं कोणाला जुळं झालं होतं? आईनं सांगितलं आचार्याला. कोणी सुद्धा गैरसमज करायचा नाही, मला खोटं कसं लपत नाही हे सांगायचं. आचार्याला झालेलं होतं, त्याच एक उचललं आणि तुला लहानचं तू लहानचं मोठं केलं, राजा झाला. ठीक आहे आई, मी आचार्याचा मुलगा हे आपल्या दोघांना माहितीये, पण आंधळे बाबाला माहिती नाही. बघू म्हटले कसं कळतंय खरं त्यांना. राजा परत आला. महाराज बाबा बरोबर आहे तुमचं, मी ज्या परंपरेनं राजगादीवर बसलो ना त्या परंपरेचा मी नाही, बरोबर आहे. पण जरा सांगता का मी कोणाचा आहे? तुम्हाला सगळंच कळतं ना, मी कोणाच्या पोटी जन्म घेतलेला आहे, मी नेमका कोणाचा आहे, जरा सांगता का? आंधळे बाबा हसतायत. राजा एवढं काय अवघड आहे त्याच्यामध्ये? म्हटले काय झालं? अहो तुम्ही कोणाच्या आहात हे सांगणं लय सोपं आहे. म्हटले कसं काय? अहो राजा, ज्या ज्या वेळेला मी लाखो रुपयाचा फायदा करून दिला त्या त्या वेळेला बक्षीस म्हणून तुम्ही मला 2 चमचे तूप आणि 2 लाडू पक्की आचार्याची अवलाद म्हणला. अरे राजा, एवढा राजा तू, लाखो रुपयाचा फायदा केल्यावर सोन्याचा हार असा बक्षीस द्यायच्या ऐवजी तू काय बक्षीस दिलं? म्हणजे तुझं नुसतं खायावं ध्यान. म्हटले तू मुलगाच आचाराचा आहे ना? म्हटले राजा म्हणजे मला काय सांगायचंय, खोटं लपत नाही महाराज. खोटं हे एक ना एक दिवस उघड होत असतं, समाजाच्या समोर येत असतं, पण जे सत्य त्याचं नाव देव आहे.